ओके, तर आज आपण बघणार आहे व्हॉट इज इव्हेंट बबलिंग. तर इव्हेंट बबलिंग काय आहे की एखाद्या तुम्ही चाइल्डला ज्यावेळेला तुम्ही क्लिक इव्हेंटनं कॉल करता त्यावेळेस त्याच्या पॅरेंटला कॉल जातो आणि सगळ्यात शेवटी त्याच्या ग्रँड पॅरेंटला कॉल जातो. जसं की समजा तुम्ही एखाद्या डिवला कॉल केला तर डिवच्या वरती काय असतं, बॉडी टॅग असतो, त्या बॉडीला कॉल होतं. बॉडीच्या वरती काय असतं, डॉक्युमेंटला कॉल जातो. डॉक्युमेंटच्या असतं वरती विंडोला कॉल जातो. तर तुम्हाला एक कोड दावतो की कोडमध्ये काय बनवलं आहे, मी 3 डिव घेतलेत. त्या 3 डिवला एक मी नाव दिलं आहे की ग्रँड पॅरेंट, नेक्स्ट डिव आहे की पॅरेंट आणि नेक्स्ट आहे की चाइल्ड. त्यांना युनिक आय डी देऊन त्यांना मी डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आय डी यांना सिलेक्ट करून त्यांना 3 व्हेरिएबलमध्ये स्टोअर केले. नेक्स्ट स्टेप काय केलं की त्या व्हेरिएबलला इव्हेंट लिस्नर ॲड केले क्लिक इव्हेंटनं आणि त्यांना एक फंक्शन दिले. फंक्शनमध्ये आपण काय केलं आहे की कन्फर्मेशन बॉक्स दिला आहे की कॉलिंग सिस्टीम कशी कॉल होते. जर का तुम्ही पेज बघितलं, ज्यावेळेस मी इनर डिवला कॉल करतो आहे, ज्यावेळेस चाइल्डला कॉल करतो आहे त्यावेळेस वरती कन्फर्मेशन काय आहे, इनर डिव क्लिकड चाइल्ड. ज्यावेळेस ओके करेल त्याच्या पॅरेंटला कॉल केला, मिडल डिव क्लिकड पॅरेंट. नेक्स्ट आहे की आउटर डिव क्लिकड ग्रँड पॅरेंट. असं 3ला ज्यावेळेस तुम्हाला मिडल डिवला कॉल करता त्यावेळेस तो काय करतो आहे, मिडल डिव क्लिकड पॅरेंट. नेक्स्ट काय, आउटर डिव क्लिकड ग्रँड पॅरेंट. असा तो पॅरेंट चाइल्ड रिलेशन ज्यावेळेस कॉल होतं त्यावेळेस ते बबलिंग क्लिक इव्हेंट त्याला म्हणतात.